रॅपिडो ॲपद्वारे महिला प्रवाशाला सोडून थांबलेल्या एका दुचाकी चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकाने अटक केली आहे। 9 मे 2026 रोजी संध्याकाळी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमिया धाम मंदिराजवळ ही घटना घडली होती। फिर्यादी अथर्व गौरीशंकर म्हस्के याला तोंडाला दुपट्टा बांधून आलेल्या तिघांनी "यहाँ क्या कर रहा है" असे म्हणून लाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची ओळख पटवली। पोलिसांनी सापळा रचून रोहित रतिराम रहांगडाले आणि समीर उमाजी लांबट यांना अटक केली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल, एक सुझुकी ॲक्सेस स्कूटर, 2 विवो कंपनीचे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी आरोपींना पारडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, उपनिरीक्षक विशाल सांगोळे व सायबर पथकाचे विवेक शिंगरे यांनी ही कामगिरी केली आहे। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या पथकातील हवालदार गणेश ठाकरे आणि यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 9 तारखेला संध्याकाळी 6:30च्या सुमारास यातील जो फिर्यादी आहेत अथर्व गौरीशंकर म्हस्के, वय 21 वर्ष, राहणार सर्च टाउन, वैष्णोदेवी नगर, पोलीस ठाणे भांडेवाडी, हे रॅपिडो वाहन चालवतात। सायंकाळी एक सवारी सोडण्यासाठी ते उमिया धाम या परिसरात जाऊन तिथे सवारी सोडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका तलावाजवळ ते थांबून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना काही अनोळखी व्यक्ती आले आणि त्याला शिवीगाळ करून त्याच्याकडचा मोबाईल हिसकावून आणि त्याच्याकडचे पैसे घेऊन चोरीला गेले। अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने युनिट क्रमांक 5च्या पथकातील गणेश ठाकरे आणि PSI सांगोळे, त्यानंतर आमचे इतर पथकातील अंमलदार चंद्रशेखर गौतम यांनी कसोशीने प्रयत्न करून त्याचा रिव्हर्स ट्रॅक शोधून सायबर क्राईम ब्रँचमधील पथकातील PSI झिंगरे आणि त्यांचे पथकातील अंमलदार यांनी मदत करून आरोपींचा मागोवा घेत कोणत्या ठिकाणावरून त्या ठिकाणी आले होते अशा प्रकारे CCTV कॅमेरे जवळजवळ आम्ही 20 ते 25 CCTV कॅमेरे चेक करून आरोपींचा मागोवा घेतला। त्या आधारे एका पेट्रोल पंपावर आरोपींनी 130 रुपयाचं पेट्रोल भरलं। त्याचं ट्रान्झॅक्शन ID प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही त्या ट्रान्झॅक्शन डिटेल्स, त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर प्राप्त झाला, ॲड्रेस प्राप्त झाला। त्या अनुषंगाने आम्ही यामधील मुख्य जे 2 आरोपी होते त्याचं नाव रोहित रतिराम रहांगडाले, वय 21 वर्ष, राहणार छत्रपतीनगर वाटोडा। दुसरा आरोपी समीर उमाजी लांबट, वय 18 वर्ष, राहणार शिव छत्रपतीनगर, पोलीस स्टेशन वाटोडा। 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 2 गुन्ह्यामध्ये वापरलेले 2 वाहनं, त्यानंतर 2 मोबाईल, त्याचबरोबर यातील जबरी चोरी केलेले पैशापैकी 500 रुपये आम्ही रिकवर केलेला आहे आणि हा मुद्देमालासह दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन पारडीच्या ताब्यामध्ये पुढील कारवाईकरता देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे ही महत्त्वाची रॉबरी वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन माकणीकर सर, ACP क्राईम श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील PSI सांगोळे, त्यानंतर हवालदार गणेश ठाकरे, गौतम, त्याचबरोबर सायबर युनिटमधील PSI झिंगरे आणि त्यांचे पथक यांनी आम्हाला सायबरची तांत्रिक मदत पुरवल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे। दोन्ही आरोपींना आम्ही पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन पारडीच्या ताब्यात दिलेला आहे।